ओके. वॉटर क्वालिटी पॅरामीटरची जी टेस्ट आहे ती टेस्ट आज आपल्याला बघायची आहे. त्याचे सोल्युशन आणि त्या सोल्युशनचं अनालिसिस. वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स जे आहे आपलं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं सेकंड चॅप्टर. सो Okay, let's start. A turbidimeter using a blue cobalt plate is असे टर्बिडिमीटर जे ब्ल्यू कोबाल्ट प्लेट यूज करतं. सो कोणतं टर्बिडिमीटर असतं जे ब्ल्यू कोबाल्ट प्लेट यूज करतं? बोला. जॅक्सन टर्बिडिमीटर, बेलिस टर्बिडिमीटर, ट्यूब टर्बिडिमीटर की प्लेट टर्बिडिमीटर. आता यामध्ये आपण ट्यूब टर्बिडिमीटर आणि प्लेट टर्बिडिमीटर असं काही बघितलेलं नाही. जॅक्सन टर्बिडिमीटर आणि बेलिस टर्बिडिमीटर हे दोन टर्बिडिमीटर जे आहेत ते आपल्याला नोन आहे. त्यामध्ये जॅक्सन टर्बिडिमीटर जे आहे हे जॅक्सन टर्बिडिमीटर मध्ये काय असतं? क्वेश्चन काय आहे? टर्बिडिमीटर युझिंग अ ब्ल्यू कोबाल्ट प्लेट इज. काय आन्सर आहे याचं? ब्ल्यू कोबाल्ट प्लेट कोणतं टर्बिडिमीटर हे यूज करत असतं? सो बेलिस टर्बिडिमीटर मध्ये काय असतं आठवते सगळ्यांना? बेलिस टर्बिडिमीटर, बेलिस टर्बिडिमीटर जे असतं हे बेलिस टर्बिडिमीटर रिफ्रॅक्शनची जी आहे या रिफ्रॅक्शनच्या याच्यावरती काम करत असते. म्हणजे तुमचा लाईट तुम्ही त्यावेळेस काय करतात, अशा पद्धतीने लाईट जातात, ते टर्बिडिमीटरचे सॅम्पल असतं त्याच्यावरती जातात, त्यावरनं किती तुमच्यावाले रिफ्लेक्ट होत आहे हे असतं तुमचं बेलिस टर्बिडिमीटर. बेलिस टर्बिडिमीटर मध्ये किती लाईट रिफ्रॅक्ट होत आहे आणि किती लाईट ऍब्झॉर्ब होत आहे, जे ऍब्झॉर्ब मेजर केले जातात ते बेलिस टर्बिडिमीटर मध्ये यूज केले जातात. जॅक्सन टर्बिडिमीटर जे असतं ह्या जॅक्सन टर्बिडिमीटर मध्ये काय असतं, तुमचं लाईट जो आहे ऍक्च्युली म्हणजे तुम्ही टर्बिडिमीटर मध्ये अशा पद्धतीने टर्बिडिमीटर ठेवतात, यामध्ये एक फ्लेम असते आणि वरनं काय करत असतात, पाणी फुट करत असतात आणि ही फ्लेम कधी दिसेनाशी होईल, कधी दिसेनाशी होईल त्याला आपण काय म्हणत असतो, त्या पाण्याची टर्बिडिमिटी असं म्हणत असतो. आणि हे जे जॅक्सन टर्बिडिमीटर आहे, काही काही जॅक्सन टर्बिडिमीटर आहे यामध्ये तुमची कोबाल्ट प्लेट देखील यूज करतात. याचा आन्सर हेच आहे. आपण जे बघितलं आहे त्याच्यामध्ये काय यूज करत असतो, आपण फ्लेम यूज करत असतो. बट कधी कधी जॅक्सन टर्बिडिमीटर मध्ये तुमचीवाली काय यूज करतात, ब्ल्यू कोबाल्ट प्लेट देखील यूज करतात. याचा ऑप्शन आहे ए, जॅक्सन टर्बिडिमीटर. नेक्स्ट आहे पोटॅशियम थायोसायनेट इज यूज टू कलर बोथ द वॉटर सॅम्पल अँड द स्टँडर्ड सोल्युशन फॉर द डिटर्मिनेशन ऑफ पोटॅशियम थायोसायनेट. हे नोट्समध्ये ऍड करून घ्यायचं आहे. पोटॅशियम थायोसायनेट जे आहे हे पोटॅशियम थायोसायनेट कशासाठी यूज करतात किंवा काय डिटरमाइन करण्यासाठी यूज करतात हे जर कोणी विचारलं तर याचा आन्सर काय आहे? आयर्नच्या डिटर्मिनेशनसाठी पोटॅशियम थायोसायनेट हे यूज केलं जातं. हे नोट्समध्ये ऍड करून घ्यायचं आहे. जे काही आपण कलर कॉझिंग कंपाऊंड यूज करत असतो त्यामध्ये पोटॅशियम थायोसायनेट आणि हा पोटॅशियम थायोसायनेट आयर्नसाठी यूज केला जातो. नेक्स्ट, ॲट लोअर पीएच कॉन्टॅक्ट पिरियड रिक्वायर्ड फॉर द क्लोरिनेशन इज. बोला, कमेंट करा. ॲट लोअर पीएच
कॉन्टॅक्ट पिरियड रिक्वायर्ड फॉर द क्लोरिनेशन. पीएच ची व्हॅल्यू लोअर असेल तर कॉन्टॅक्ट पिरियड जो रिक्वायर्ड असतो क्लोरिनेशन साठी तो लोअर असतो, हायर असतो, सेम असतो की नन ऑफ दिस. At lower pH, the contact period required for the chlorinations. pH ची व्हॅल्यू लोअर असेल तर कॉन्टॅक्ट पिरियड जो क्लोरिनेशन साठी रिक्वायर्ड असतो तो लोअर असतो, हायर असतो की सेम असतो. आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येतोय का? कन्फर्म करा एकदा. आवाज येत नाहीये का? महेश, संकेत, हॅलो. आवाज येत नाहीये का? येतोय. मग आन्सर का देत नाहीये? ऍट लोअर पीएच द कॉन्टॅक्ट पिरियड रिक्वायर्ड फॉर द क्लोरिनेशन इज. पीएच लोअर असेल तर क्लोरिनेशन साठी रिक्वायर्ड असणारा कॉन्टॅक्ट पिरियड लोअर असतो की हायर असतो? महेशचेच हायर. बाकीच्यांचं काय आन्सर आहे बघा. पीएच जाऊ द्या, बट क्लोरिनेशन जे आहे हे क्लोरिनेशन साठी रिस्पॉन्सिबल किंवा क्लोरिनेशन करणारे फॅक्टर्स कोणते आहेत? तर तुम्ही ज्यावेळेस क्लोरीन ऍड करतात हा Cl2. हा Cl2 कशामध्ये डिसोसिएट होतो? HOCl मायनस आयन, त्यानंतर OCl मायनस आयन आणि OH मायनस आयन. त्यामध्ये मेजर किंवा तुमचावाला जो काही आहे H+OH मायनस तयार होतं त्याच्याशी घेणं नाही आपल्याला. मेजर डिस्ट्रक्टिव्ह फॅक्टर कोणता आहे किंवा कोणता मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह फॅक्टर आहे क्लोरिनेशन मधला? कोण क्लोरिनेशन घडवून आणतो जास्त? तर HOCl मायनस आयन घडवून आणतो. हा 80 टाइम्स मोर आहे OCl मायनस आयन पेक्षा. आणि HOCl मायनस आयन केव्हा तयार होतो? ज्यावेळेस पीएच ग्रेटर दॅन 5 असेल, 7 पर्यंत असेल. येस ऑर नो? हे बघितलंय आपण. पीएच ज्यावेळेस 5 ते 7 मध्ये असतो त्यावेळेस तुमचा HOCl मायनस तयार होतो. 7 ते 8 मध्ये पीएच असेल त्यावेळेस HOCl मायनस आणि OCl मायनस या दोघांचं कॉम्बिनेशन असतं. आणि ज्यावेळेस पीएच ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 8 असते त्यावेळेस काय असतं तुमचं वालं? OCl मायनस आयन तयार होतो. येस, क्लिअर आहे हे? आता मला सांगा आता मला सांगा कॉन्टॅक्ट पिरियड म्हणजे काय? कॉन्टॅक्ट पिरियड म्हणजे की किती वेळ तुमच्यावाला लागणार आहे क्लोरिनेशन साठी रिक्वायर्ड. मग HOCl मायनस आयन जर लोअर पीएच ला फॉर्म होतोय आणि HOCl मायनस आयन जो आहे हा मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह आहे हे आपल्याला माहिती आहे. ओके सर. मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह आहे. HOCl मायनस आयन 5 ते 7 पीएच असल्यावरती तयार होतो. 7 ते 8 पीएच असल्यावर OCl मायनस पिक्चर मध्ये येतो आणि 8 पेक्षा जास्त असेल तर OCl मायनसच फक्त तयार होत असतो. मग लोअर पीएच ज्यावेळेस व्हॅल्यू आहे त्यावेळेस मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह कंपाऊंड आहे त्यावेळेस रिक्वायर्ड कॉन्टॅक्ट पिरियड फॉर क्लोरिनेशन म्हणजे क्लोरिनेशन होण्यासाठी किंवा डिसइन्फेक्शन होण्यासाठी जो टाइम पिरियड रिक्वायर्ड असेल तो कमी असेल की जास्त असेल? त्या केसमध्ये टाइम पिरियड जो आहे रिक्वायर्ड तुमचा क्लोरिनेशन होण्यासाठी तो जास्त असेल की कमी असेल? यस. आवाज येत नाही एका एकदा कन्फर्म करा बरं. हॅलो. हॅलो. येतोय. मग बोलत का नाहीये? HOCl मायनस तुमचावाला जर तयार झाला तर HOCl आय मायनस आयन तयार झाल्यावरती तुमचा टाइम कॉन्टॅक्ट पिरियड जो आहे, कारण HOCl हा मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह आहे, हा डिसइन्फेक्शन घडवून आणतो. देन OCl मायनस. मग पीएच लो झाला, OCl तयार झाला, त्या केसमध्ये कॉन्टॅक्ट पिरियड रिक्वायर्ड कमी असेल की जास्त असेल हा क्वेश्चन मी विचारला. त्याचा आन्सर काय आहे? जास्त कसं असेल चेताश्री?
मी रिव्हिजनच करत नाही सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे. चला, क्लोरिनेशन कोण घडवून आणतं? क्लोरीन घडवून आणतो. क्लोरीन क्लोरीन कशा पद्धतीने क्लोरिनेशन घडवून आणतो हे तर माहिती आहे. HOCl तयार घडतो आणि OCl मायनस आयन तयार होतात. हे दोन कंपाऊंड आहे, याला फ्रीली अवेलेबल क्लोरीन फॉर्म असं म्हणतात. हे काय घडवून आणतात? तुमचं क्लोरिनेशन घडवून आणत असतात. क्लोरीन मध्ये क्लोरीन ज्यावेळेस pH 5 ते 7 मध्ये असतो त्यावेळेस HOCl मायनस आयन तयार होतात. आणि ज्या वेळेस तुमचा pH 7 ते 8 मध्ये असतो, हा HOCl मायनस आयन तुमचावाला आणि OCl मायनस आयन तुमचावाला प्रेझेंट असतो. केव्हा? ज्यावेळेस pH 7 ते 8 असतो. HOCl केव्हा प्रेझेंट असतो? 5 ते 7 असतो. आणि ज्यावेळेस pH ग्रेटर दॅन 8 असतो तेव्हा फक्त OCl मायनस आयन तयार होतात. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? मग ज्यावेळेस तुमचा pH 5 ते 7 मध्ये आहे त्यावेळेस पाण्यामध्ये कोण होणार आहे? HOCl असणार आहे. pH त्यावेळेस पेक्षा वाढला की OCl मायनस पिक्चर मध्ये येतो, अजून जास्त वाढला की फक्त OCl मायनस उरतो. हे आपल्याला माहिती आहे की डिस्ट्रक्टिव्ह कोण आहे, मेजर डिस्ट्रक्टिव्ह कोण आहे? HOCl मायनस हा जास्त डिस्ट्रक्टिव्ह आहे, तो OCl मायनस पेक्षा 80 पट जास्त डिस्ट्रक्टिव्ह आहे, हे देखील आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय? जो मेजर कॉन्स्टिट्युएंट जो की क्लोरिनेशन घडवून आणतो, जो की डिसइन्फेक्शन घडवून आणतो, तो कोण आहे? HOCl मायनस आहे. मग मेजर जर HOCl मायनस आहे, मग तो लो pH ला अवेलेबल आहे. मग HOCl मायनस ज्यावेळेस प्रेझेंट आहे आणि OCl मायनस प्रेझेंट आहे, लवकर कोणाचं क्लोरिनेशन होईल? HOCl हा 80 पट जास्त इफेक्टिव्ह आहे डिसइन्फेक्शन घडवून आणण्यासाठी किंवा क्लोरिनेशन घडवून आणण्यासाठी. डिसइन्फेक्शन म्हणजे इन किलिंग द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया किल करण्यासाठी HOCl हा 80 पट जास्त डिस्ट्रक्टिव्ह आहे. मग HOCl प्रेझेंट असेल आणि OCl आणि बॅक्टेरिया किल करणं यालाच डिसइन्फेक्शन असं म्हणतात किंवा क्लोरिनेशन असं म्हणतात. मग HOCl प्रेझेंट असेल आणि OCl मायनस प्रेझेंट असेल, दोघांपैकी कोण प्रेझेंट असल्यावरती बॅक्टेरिया लवकर किल होतील किंवा दोघांपैकी कमी टाइम कुणाला लागेल बॅक्टेरिया किल करण्यासाठी? HOCl आणि OCl दोघांपैकी कमी टाइम कुणाला लागेल बॅक्टेरिया किल करण्यासाठी? HOCl ला कमी टाइम लागेल बॅक्टेरिया किल करण्यासाठी. HOCl ला टाइम कमी लागेल. HOCl केव्हा तयार होतो? लोअर pH ला तयार होतो, 5 ते 7 मध्ये. मग इथे त्यांनी तेच विचारलंय, ऍट लोअर pH कॉन्टॅक्ट पिरियड रिक्वायर्ड फॉर क्लोरिनेशन इज. आता बोला, लोअर, हायर, सेम की नन ऑफ द अबव? इट इज द कॉन्टॅक्ट पिरियड रिक्वायर्ड फॉर द क्लोरिनेशन ऍट द लोअर pH. काय आन्सर आहे याचं? लोअर. क्लिअर आहे? ओके. तुम्ही आन्सर पण देत नाही, मग हे संकेत तुम्हाला ऐकू येत नाहीये का? फॉर द कन्स्ट्रक्शन यूज ॲट द विलेज साईट लोकल पॉन्ड वॉटर मस्ट बी सीव्ड करून घ्यायचं, म्हणजे ज्याच्यामधले डेब्रिज असतील, मोठे मोठे फ्लोटिंग मटेरियल्स असतील ते रिमूव्ह करायचे. सेकंड, बॉईल आणि फिल्टर करून घ्यायचं. थर्ड, मिक्स विथ जॅगरी, जॅगरी सोबत मिक्स करायचं किंवा मिक्स्ड विथ क्लोरीन करायचं. आता कन्स्ट्रक्शन साईट आहे गावाकडे आणि लोकल पॉन्ड मधलं वॉटर जर यूज करायचंय, बॉइलिंग आणि फिल्ट्रेशनसाठी खर्च जास्त येणार आहे. जॅगरी सोबत मिक्स करणं ही काही ट्रीटमेंट नाहीये. क्लोरीन सोबत मिक्स करून आपल्याला ते काही ड्रिंकिंग पर्पज साठी यूज करायचं नाहीये, कारण क्लोरीनचा फायदा काय असतो? डिसइन्फेक्शन घडवणं असतो. आणि क्लोरीन सोबत मिक्स करून आपल्याला ते वॉटर काही ड्रिंकिंग वॉटर म्हणून यूज करायचं नाहीये, कारण डिसइन्फेक्शन आपल्याला त्याचं करायचं नाहीये. म्हणून पॉन्ड वॉटर ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस फक्त ते सिव्ह केलं गेलं पाहिजे. सिव्ह केलं गेलं म्हणजे काय? त्याच्यामधले जे काही फ्लोटिंग मॅटर्स असतील, फ्लोटिंग डेब्रिज असेल, जे मोठे मोठे पार्टिकल्स असतील ते सिव्ह करून घ्यायचे आणि ते पाणी कन्स्ट्रक्शनसाठी यूज करायचं. फोर्थचं फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट वन. Next one, the percentage of the chlorine. The percentage of the chlorine in the fresh bleaching powder is equal to. फ्रेश ब्लिचिंग पावडर जी आहे यामध्ये पर्सेंटेज ऑफ द क्लोरीन किती असतं? चला बोला पटकन, हे झालेलं आहे आपल्या नोट्स मध्ये. जी काही फ्रेश ब्लिचिंग पावडर आहे, या फ्रेश ब्लिचिंग पावडर मध्ये पर्सेंटेज ऑफ क्लोरीन किती असतं? एकतर तुम्ही लोक रिव्हिजन करत नाहीये.
किती असतं ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीनचं पर्सेंटेज? ऑप्शन डी 33%, ऑप्शन 32 to 35%. ओके, हे शिकवलं होतं तुम्हाला. ब्लिचिंग पावडर ज्यावेळेस आपण यूज करत असतो त्यावेळेस जी ब्लिचिंग पावडर आहे ह्या ब्लिचिंग पावडरमध्ये अप्रॉक्सिमेटली क्लोरिनेटिंग पॉवर किती असते? 72% असते. काय असते? सॉरी, ब्लिचिंग पावडर मध्ये नाही. ब्लिचिंग पावडर मध्ये जी असते, मी शिकवलं आहे हे क्लासमध्ये. ब्लिचिंग पावडर जी असते ह्या ब्लिचिंग पावडर मध्ये जी काही तुमची वाली क्लोरिनेटिंग पॉवर आहे किंवा डिसइन्फेक्शनची पॉवर आहे ही अप्रॉक्सिमेटली 40% असते. आता 40% ऑप्शन नाहीये म्हणून 30 to 35 हे करेक्ट आहे. बट अप्रॉक्सिमेटली किती असते? ती 40% असते. आणि अजून एक सांगितलं होता ब्लिचिंग पावडर सोबत. ब्लिचिंग पावडर सोबत काय सांगितलं होता? ब्लिचिंग पावडर सोबत कोणता कॉन्स्टिट्युएंट सांगितला होता? हायपोक्लोराइट. काय सांगितला होता? हायपोक्लोराइट. हायपोक्लोराइट जो होता, ह्या हायपोक्लोराइटचा फॉर्म्युला होता CaOCl ब्रॅकेटच्या बाहेर टॉईस. याची किती असते डिसइन्फेक्शन पॉवर किंवा क्लोरीन किती असतो याच्यामध्ये? 72% असतो. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला सांगता येईल काय असतो? ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला होता CaOCl, फक्त Cl2 होता, इकडे OCl आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2 होता. ब्लिचिंग पावडर मध्ये किती क्लोरीन असतो? 40 असतो, अप्रॉक्सिमेटली 30 to 35. आणि CaOCl2 मध्ये 72%. हे आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द मॅक्सिमम परमिसिबल लिमिट फॉर फ्लुराईड इन अ ड्रिंकिंग वॉटर. मॅक्सिमम परमिसिबल लिमिट, मॅक्सिमम म्हणजे किती, की किती मॅक्सिमम फ्लुराईड हा तुमचा असू शकतो? काय आन्सर आहे याचं? व्हॉट इज द मॅक्सिमम परमिसिबल लिमिट फॉर द फ्लुराईड इन अ ड्रिंकिंग वॉटर? What is a maximum permissible limit for the fluoride in a drinking water? It is nothing but equals to 1.5 milligram per liter. फ्लुराईडचं मॅक्सिमम परमिसिबल लिमिट आहे 1.5 मिलीग्राम पर लिटर. इफ फ्लुराईड इज मोर दॅन 1.5 मिलीग्राम पर लिटर, देन कोणता आजार होतो? फ्लुराईड जर 1.5 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त असेल तर कोणता आजार होतो? फ्लुरोसिस नावाचा आजार होतो. यस, टीथ डिके स्टार्ट होतो. आणि याचं परमिसिबल लिमिट, फक्त परमिसिबल लिमिट विचारलं. मॅक्सिमम परमिसिबल म्हणजे कॉज फॉर रिजेक्शन लिमिट, बट परमिसिबल लिमिट विचारलं असेल फक्त तर परमिसिबल लिमिट विचारलेलं असेल तर किती असतं? लोअर परमिसिबल लिमिट इट इज 1 मिलीग्राम पर लिटर. 1 मिलीग्राम पर लिटर पेक्षा तो कमी नको. तो जर त्यापेक्षा कमी असेल तर काय होतं? मोल्टन टीथ तयार होतात. आणि जर हा फ्लुराईड जो आहे हा फ्लुराईड ग्रेटर दॅन 5 मिलीग्राम पर लिटर असेल तर कोणता आजार होतो? फ्लोराईड जर ग्रेटर दॅन 5 मिलीग्राम पर लिटर असेल तर कोणता आजार होतो? तर त्या केसमध्ये तुम्हाला होतो बोन फ्लुरोसिस नावाचा आजार. काय? बोन फ्लुरोसिस नावाचा आजार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नायट्रेट्स मोर दॅन 45 मिलीग्राम पर लिटर इन वॉटर लीड टू द डिसीज, दॅट डिसीज इज कॉल्ड ॲज. नायट्रेट जर 45 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त असेल तर एक डिसीज होतं. त्या डिसीजचं नाव काय आहे? गॅस्ट्रो एंटेरिटिस, मोल्टेड टीथ, पोलिओ की नन ऑफ द अबोव? बोला पटकन. कोणता आजार होतो जर नायट्रेट तुमचे मोर दॅन 45 मिलीग्राम पर लिटर असेल तर? आहे का ते नाव ऑप्शन मध्ये? नन ऑफ द अबोव. एकही ऑप्शन करेक्ट नाहीये. नायट्रेट जर 45 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त असेल तर तुमचा आजार होतो, त्या आजाराचं नाव आहे ब्ल्यू बेबी डिसीज. ब्ल्यू बेबी डिसीज किंवा त्याचं दुसरं नाव काय आहे? मेथॅमोमेनोग्लोबिया. करेक्ट. मिथॅमोमेनोग्लोबिया नावाचा आजार होतो जर नायट्रेट मोर दॅन 45 मिलीग्राम पर लिटर असेल तर. यापैकी एकही डिसीज होत नाही. मोल्टेड टीथ कशामुळे होतात? फ्लुराईडमुळे होतात. पोलिओ कशामुळे तुमचा व्हायरसमुळे होतो. आणि गॅस्ट्रोइंटेसिस हा तुमचा वाला इंटेस्टाईनचा आजार आहे. त्यामुळे तुमचा जर 45 मिलीग्राम पर लिटर पेक्षा नायट्रेट जास्त असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला जो आजार होतो त्या आजाराचं नाव आहे ब्ल्यू बेबी डिसीज किंवा मिथॅमोमेनिग्लोबिया. कसा होतो तो? ऍक्च्युली बाळाच्या पोटामध्ये जर नायट्राईट असेल आणि हे नायट्राईट जर मदर्स मिल्क सोबत रिॲक्ट झालं तर तुमचा वाला काय तयार होत असतो? नायट्रेट तयार होत असतो आणि तुम्हाला ब्ल्यू बेबी डिसीज हा होत असतो. नेक्स्ट, द सेफ वॉटर डज नॉट कंटेन एनी. सेफ वॉटर मध्ये काय असायला नको? टेस्ट, पॅथोजन की ऑर्डर? सेफ वॉटर मध्ये टेस्ट असेल तर हा जास्त इफेक्ट आहे का? म्हणजे सेफ वॉटर असतं पण त्याची टेस्ट वेगळी असेल तर चालून जाईल. म्हणजे हे सायकोलॉजिकल इफेक्ट आहे. टेस्ट हा सायकोलॉजिकल इफेक्ट आहे. ऑर्डर जो आहे, पाण्याचा वास आहे ना, हा देखील एक सायकोलॉजिकल इफेक्ट आहे. ऑर्डर येतोय म्हणून पाणी खराबच असेल असं नाही. बट पॅथोजन जर असतील तर याचा अर्थ काय असतो? त्या पाण्याला आपण सेफ म्हणू शकतो का? पॅथोजन जर असतील तर अशा पाण्याला आपण सेफ वॉटर म्हणू शकतो का?
नो. सो विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? विच काय प्रेझेंट असेल तर पाणी सेफ नसतं, पॅथोजन असतील तर. नेक्स्ट क्वेश्चन. द प्रोडक्ट ऑफ द H प्लस आयन्स अँड OH मायनस आयन्स इन अ स्ट्रॉंग अल्कली इज. H प्लस आयन आणि OH मायनस आयन, बोला पटकन, याचा प्रोडक्ट काय असतो? सोपा प्रश्न आहे. OH मायनस आयन आणि H मायनस आयन यांचा प्रोडक्ट काय असतो? हे रेश टू आहे. हे 10⁻⁻⁻1 आहे. हे 10⁻⁻14 आहे. व्हॉट इज आन्सर? Its answer is nothing but is equal to 10 raised to the power minus 14. 10 raised to the power minus 14. आणि pH प्लस POH या दोघांची ऍडिशन किती असते? या दोघांची ऍडिशन असते 14. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन काय असतं आयनचं? 10 रेस्ट टू द पॉवर मायनस 14. अँड व्हॉट इज pH इज इक्वल टू? इट इज निगेटिव्ह लॉगॅरिथम किंवा लॉग ऑफ 1/H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. आठवतोय हा सगळ्यांना फॉर्म्युला? बोला चला. pH इज इक्वल टू लॉग ऑफ 1 डिवायडेड बाय H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. आणि POH जर कोणी विचारलं तर लॉग ऑफ 1 डिवायडेड बाय OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. या गोष्टी लक्षात ठेवायच्या छोट्या छोट्या. ठीक आहे. Next question. The permissible limit of the arsenic in a drinking water as per the guidelines of WHO. WHO च्या गाईडलाईन्स आणि इंडियाच्या गाईडलाईन्स या दोघांनुसारही परमिसिबल लिमिट ऑफ arsenic in drinking water is 0.01 ppm. हे लक्षात ठेवायचं आहे, नोट्समध्ये ऍड करून घ्यायचं आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन. द मेजर ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑर द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय द सस्पेंडेड मटेरियल प्रेझेंट इन द वॉटर इज नोन ॲज. बोला, या इफेक्टला काय म्हणतात? जर तुमचा लाईट ऍब्झॉर्ब होत असेल किंवा स्कॅटर होत असेल. गरज नाही ऑप्शनची, झालेलं आहे. ही डेफिनेशन आहे एका टर्मची. कसली डेफिनेशन आहे ही? द मेजर ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑर द स्कॅटरिंग ऑफ द लाईट बाय द सस्पेंडेड मटेरियल प्रेझेंट इन द वॉटर इज नोन ॲज. याला काय म्हणतात? टर्बिडिटी असं म्हणतात. काय म्हणतात? टर्बिडिटी असं म्हणतात. सो फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन. अल्कॅलिनिटी काय असते? बेस तुमचं ऍसिड H प्लस आयनला न्यूट्रलाइज करण्याची कॅपॅसिटी, याला अल्कॅलिनिटी असं म्हणतात. कलर माहिती आहे. हार्डनेस काय असते? जे तुमचे डायव्हॅलंट कटायन्स असतात यांच्यामुळे हार्डनेस ही प्रेझेंट असते. टर्बिडिटी जी आहे, ह्या टर्बिडिटीची डेफिनेशन काय असते? ते ऍब्झॉर्ब आणि लाईट स्कॅटर करण्याची कॅपॅसिटी. कलर मेजर करण्यासाठी टिंटोमीटर यूज करतात. अल्कॅलिनिटीसाठी टायट्रेशन मेथड यूज करतात. हायड्रेशनसाठी देखील टायट्रेशन मेथड ही यूज करतात. अल्कॅलिनिटीमध्ये तुमचं वालं जे काही टायट्रंट आहे, ते टायट्रंट कोणतं यूज करतात? ऍसिडिक टायट्रंट H2SO4 यूज करतात. त्यानंतर तुमचेवाले जे काही इंडिकेटर असतात, मिथिल ऑरेंज इंडिकेटर आणि एक कोणतं असतं अल्कॅलिनिटीसाठीचं? एक मिथिल ऑरेंज आणि एक असतं फिनोल्फ्थलीन इंडिकेटर. हार्डनेस मेजर करण्यासाठी कलर तर टिंटोमीटरने मेजर करतात. हार्डनेस मेजर करण्यासाठी जे काही टायट्रंट असतं ते टायट्रंट असतं EDTA, इरिओक्रोम ब्लॅक टी इंडिकेट सॉरी इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटिक ऍसिड. आणि याच्यासाठी जे इंडिकेटर यूज करतात हार्डनेस डिटर्मिनेशनसाठी, जे इंडिकेटर यूज करतात ते असतं इरिओक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर. On which of the scale turbidity is measured? Platinum scale, silica cobalt scale, silica platinum scale की स्टँडर्ड सिलिका स्केल? टर्बिडिटी मेजर करण्यासाठीची जी सगळ्यात पहिली मेथड होती, ज्यामध्ये एक निडल यूज करायचे, प्लॅटिनम निडल यूज करायचे. बट जे काही सोल्युशन बनवलं जायचं ते सोल्युशन कशाचं असायचं? स्टँडर्ड सिलिका सोल्युशन असायचं. आणि या स्टँडर्ड सिलिका सोल्युशन मध्ये ही जी तुम्ही खाली लोअर केलेली जी काही एक निडल आहे, ही निडल जेव्हा विजिबल नसते तर तेव्हा त्या स्टँडर्ड सिलिका सोल्युशनची जी टर्बिडिटी आहे तिला स्टँडर्ड टर्बिडिटी असं आपण म्हणतो. ते हाईट आपण नोट डाऊन करत असतो आणि ती हाईट कॅलिब्रेट केलेली असते कुणासोबत? टर्बिडिटी सोबत. म्हणून टर्बिडिटी डिटर्मिनेशनसाठी जे स्टँडर्ड सोल्युशन असतं ते स्टँडर्ड सिलिका स्केल असतं. तसंच मला सांगायचं कलर डिटर्मिनेशनसाठी काय यूज करतो? कोबाल्ट प्लॅटिनम इन फॉर्म ऑफ क्लोरोप्लॅटिनेट आयन. क्लोरोप्लॅटिनेट आयन ऐकलंय? क्लोरोप्लॅटिनेट आयन ऐकलंय? कलर डिटर्मिनेशन साठी. नेक्स्ट आहे तुमचं अकॉर्डिंग टू WHO द परमिसिबल क्लोराईड कंटेंट. विचारलं आहे परमिसिबल क्लोराईड कंटेंट इन द ड्रिंकिंग वॉटर. व्हॉट इज अ परमिसिबल क्लोराईड कंटेंट इन अ ड्रिंकिंग वॉटर? क्लोराईड कंटेंट म्हणजे Cl मायनसचा कंटेंट. परमिसिबल असतो 200 मिलीग्राम पर लिटर. क्लॉज फॉर रिजेक्शन काय असतं? 1000 मिलीग्राम पर लिटर. आठवतंय हे तरी?
फॉस्फर रिजेक्शन लिमिट इज 1000 mg/L. बरं, क्लोराईड डिटर्मिनेशन साठी जे टायट्रंट यूज करतात ते टायट्रंट कोणतं असतं? कालच डिस्कशन झालं होतं याचं, परवा पण. विच टायट्रंट इज युज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द क्लोराईड आयन, आणि विच इंडिकेटर युज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द क्लोराईड आयन. क्लोराईड आयनच्या डिटर्मिनेशन साठी यूज केलं जाणारं टायट्रंट आणि इंडिकेटर पटकन सांगा. टायट्रंट कोणतं असतं? सिल्वर नायट्रेट. आठवतंय? AgNO3, AgNO4 की AgNO3, सिल्वर नायट्रेट टायट्रंट यूज केलं जातं. आणि इंडिकेटर कोणतं असतं? क्लोराईड डिटर्मिनेशन साठीचं इंडिकेटर कोणतं असतं? पोटॅशियम क्रोमेट. तुम्हाला काहीच आठवत नाही का? आठवतंय का? क्लोराईड डिटर्मिनेशन, टायट्रंट, इंडिकेटर डिस्कस केले आहेत आपण. टायट्रंट यूज केलं जातं तुमचं वालं सिल्वर नायट्रेट, इंडिकेटर यूज केलं जातं पोटॅशियम क्रोमेट. नेक्स्ट, द प्रेझन्स ऑफ द फॉलोइंग इज अ रिझन फॉर द टेम्पररी हार्डनेस. हार्डनेस जी असते ती दोन प्रकारची असते. कोणती दोन प्रकारची हार्डनेस असते? एक असते टेम्पररी हार्डनेस आणि एक असते तुमची परमनंट हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस जी असते ती कार्बोनेट आणि बायकार्बोनेट्समुळे असते. परमनंट हार्डनेस जी असते ती क्लोराईड, नायट्रेट, सल्फेट्स यांच्यामुळे असते. टेम्पररी हार्डनेस तुम्ही बॉईल करून रिमूव्ह करू शकतात. बाय सिम्पली बॉइलिंग वी कॅन रिमूव्ह द टेम्पररी हार्डनेस. परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी सोडा लाईम प्रोसेस यूज करावी लागते. सोडा लाईम प्रोसेसने एकतर तुमची परमनंट हार्डनेस रिमूव्ह होते, किंवा झिओलाइट प्रोसेसने देखील परमनंट हार्डनेस ही रिमूव्ह होत असते. सो बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिझन फॉर द टेम्पररी हार्डनेस? टेम्पररी हार्डनेसचं रिझन कार्बोनेट्स यस आहे. क्लोराईड परमनंट हार्डनेस देतात, नायट्रेट परमनंट हार्डनेस देतात, सल्फेट परमनंट हार्डनेस देतात. सो विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑप्शन? कार्बोनेट इज द करेक्ट ऑप्शन. परत परत सांगतोय, हार्डनेस आलं म्हणजे कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हार्डनेस दोन प्रकारची असते, टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस जी असते ती कार्बोनेट आणि बायकार्बोनेटमुळे असते. कुणाचे? कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे, म्हणजे मल्टीव्हॅलंट कटायनचे. मल्टीव्हॅलंट कटायनमध्ये जे मेजर असतात ते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. मायनर मध्ये Fe3+ येतो, Al3+ येतो. या उलट जे मोनोव्हॅलंट कटायन असतात, जसं की सोडियम+, मोनोव्हॅलंट कटायन जे हार्डनेस इम्पार्ट करतात तिला काय म्हणतात? नाव आहे त्याला एक. मोनोव्हॅलंट कटायन हार्डनेस जे इम्पार्ट करतात त्याला काय म्हणतात? त्याला सिडो हार्डनेस असं म्हणतात. आठवतंय? त्याला सिडो हार्डनेस असं म्हणतात. हार्डनेस डिटर्मिनेशन साठी जे टायट्रंट यूज केलं जातं ते असतं इरिओक्रोम ब्लॅक, सॉरी, EDTA. आणि जे काही इंडिकेटर यूज केलं जातं ते असतं तुमचं EBT, इरिओक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर. टेम्पररी हार्डनेस झाली. परमनंट हार्डनेस जी असते ती परमनंट हार्डनेस तुमची क्लोराईड्स असतील, नायट्रेट्स असतील, सल्फेट्स असतील यांच्यामुळे असते. ओके. आणि अजून काय सांगितलं तुम्हाला? ओके, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे हार्डनेसच्या केसमध्ये. हा, टेम्पररी हार्डनेस जी आहे ती बॉईल करणं, फक्त वॉटरला बॉईल केलं तरी टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह होते. परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी एकतर सोडा लाईम प्रोसेस यूज करतात. सोडा लाईम, फक्त लाईम नाही, फक्त लाईमने तुमची टेम्पररी हार्डनेसच रिमूव्ह होते. सोडा लाईम जर यूज केला तर परमनंट हार्डनेस रिमूव्ह होते. झिओलाइटने देखील परमनंट हार्डनेस आणि टेम्पररी हार्डनेस दोघंही रिमूव्ह होतात. सोडा लाईमने दोघंही रिमूव्ह होतात. बट सोडा लाईमने 100% रिमूव्हल मिळतं का? हे परवा डिस्कस झालं आहे. सोडा लाईम प्रोसेस जर यूज केली तर हार्डनेस 100% रिमूव्ह होते का? नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये हार्डनेस ही पाण्यामध्ये राहून जाते. या उलट जर झिओलाइट यूज केला किंवा आयन एक्सचेंज मेथड जर यूज केली तर हार्डनेस ही कम्प्लिटली रिमूव्ह होते. इज इट क्लिअर? जे जे बोललो ते क्लिअर आहे प्रत्येकाला? ह्या लेवलला तुमची जोपर्यंत रिव्हिजन होत नाही ना तोपर्यंत अभ्यास करतच राहायचा आहे. ह्या गोष्टी अशा पाठांतर झाल्या पाहिजे. नेक्स्ट आहे, ब्ल्यू बेबी डिसीज फाउंड इन इन्फंट्स इज ड्यू टू एक्सेसिव्ह वॉट. बोला पटकन, याचं तरी आन्सर पटकन द्या. व्हेरी गुड. नायट्रेट्स जर 45 mg/L पेक्षा जर जास्त झाले तर जो आजार होतो त्याला नायट्रेट असं म्हणतात. ऍक्च्युली नायट्राईट सोबत मदर्स मिल्क कंबाईन करतं, आणि मदर्स मिल्क कंबाईन केल्यानंतर जो काही बेबी आहे त्याची स्क्रीन ब्ल्यूइश कलर होतं, त्यामुळे त्याला ब्ल्यू बेबी डिसीज म्हणतात. याचं दुसरं नाव मिथॅनोग्लोबिमिनिया आहे. याचं प्रमाण जर जास्त झालं तर तुमचा हा डिसीज होतो. कितीपेक्षा जास्त? 45 mg/L पेक्षा जास्त झालेलं असेल तर. नेक्स्ट आहे, अकॉर्डिंग टू द IS 10500 माहिती आहे ड्रिंकिंग वॉटरचा टोटल डिझॉल्व सॉलिड इन ड्रिंकिंग वॉटर इन द ॲब्सेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह सोर्स. ॲब्सेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह सोर्स मध्ये किती असतं हे तरी माहिती पाहिजे. छोटी गोष्ट आहे. टोटल डिझॉल्व सॉलिड इन द ॲब्सेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह सोर्स, तो टेबल पाठच पाहिजे. एक्सप्लेनेशन मध्ये दिलेला आहे सगळा मोठा टेबल तुम्हाला. बोला पटकन, व्हॉट इज आन्सर ऑफ 16 नंबर क्वेश्चन?
टोटल डिझॉल्व्ह सॉलिडचं प्रमाण इन द ॲब्सन्स ऑफ अल्टरनेटिव्ह सोर्स. मग तुम्ही काय रिव्हिजन करता आणि काय करताय एक्झामसाठी मला नाही कळत आहे. इट इज 2000 मिलीग्राम पर लिटर. आणि जर फक्त परमिसिबल लिमिट विचारलं टोटल डिझॉल्व्ह सॉलिडचं तर if only permissible limit is asked of total dissolved solid, then it's a 500 milligram per liter. Very good. मग टोटल डिझॉल्व्ह सॉलिड डिटर्मिनेशन साठी तुम्हाला आठवत असेल आपण काय करतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा देखील यूज करतो. आठवत आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज रिलेटेड विथ द टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स. हाऊ? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मल्टिप्लाइड बाय 0.65 असं असतं ना. डिझॉल्व्ह सॉलिड्स इज नथिंग बट इज इक्वल टू 0.65 मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. या केसमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कसा रोल प्ले करते, कारण जे कटायन आणि अनायन म्हणजे सॉलिड डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्यांचं रूपांतर होतं कटायन आणि अनायन मध्ये. हे कटायन आणि अनायन जे आहे, हे कटायन आणि अनायन करंट फ्लो करतात आणि त्या करंट मेजर केल्यानंतर तो रिलेट केला जातो डिझॉल्व्ह सॉलिड सोबत. बट म्हणून डिझॉल्व्ह सॉलिड हे डायरेक्टली रिलेटेड आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला. यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो, डिझॉल्व्ह सॉलिड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. बट आर दे रिलेटेड ऑन वन टू वन बेसिस? बरोबर डिस्कस केलंय. आर कटायन अँड अनायन किंवा तुमची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी रिलेटेड टू द डिझॉल्व्ह सॉलिड्स ऑन वन टू वन बेसिस? नो. वाय? कारण सगळेच डिझॉल्व्ह सॉलिड हे कटायन आणि अनायनिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतीलच असं नाही. आणि जे डिझॉल्व्ह सॉलिड्स कटायनिक आणि अनायनिक फॉर्म मध्ये प्रेझेंट नाहीये किंवा त्या फॉर्म मध्ये नाहीये, ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये म्हणजे चार्ज कॅरी करण्यामध्ये पार्ट घेणार नाही आणि ते त्यामध्ये सहभाग घेणार नाही, म्हणून ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये दिसणार नाही आणि म्हणून ते डिझॉल्व्ह सॉलिड मध्ये दिसणार नाही. मग असे डिझॉल्व्ह सॉलिड त्या ठिकाणी विचारात घेतले जात नाही, ते मेजर केले जात नाही. म्हणून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तुम्हाला सत्य व्हॅल्यू देईलच, ट्रू व्हॅल्यू देईलच डिझॉल्व्ह सॉलिडची, असं नाही. म्हणून असं स्टेटमेंट येतं कधी कधी एक्झाम मध्ये. आर इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी रिलेटेड टू द डिझॉल्व्ह सॉलिड्स ऑन वन टू वन बेसिस? असं क्वेश्चन आला तर नो, इट इज नॉट रिलेटेड टू द डिझॉल्व्ह सॉलिड्स ऑन वन टू वन बेसिस. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? जे स्टेटमेंट सांगितलं ते क्लिअर आहे प्रत्येकाला? बोला पटकन. येस. हे जे आहे हा टेबल पाठ पाहिजे सगळ्यांचा. बघा, कलर वर रिक्वायरमेंट ऍक्सेप्टेबल लिमिट 5 हेझन कलरचं युनिट असतं. हेझन किंवा टोटल कलर युनिट देखील एक युनिट असतं. त्यानंतर परमिसिबल लिमिट इन द ऍब्सेन्स ऑफ अल्टरनेट सोर्स हे 15 हेझन आहे कलरचं. ऑर्डर ॲग्रीएबल पीएच जो असतो याचं परमिसिबल लिमिट आहे 6.5 to 8.5. ऍब्सेन्स ऑफ अल्टरनेट सोर्स मध्ये देअर इज नो रिलॅक्सेशन. टर्बिडिटीचं जे ऍक्सेप्टेबल लिमिट आहे ते 1 NTU आहे. परमिसिबल लिमिट किंवा अल्टरनेट सोर्सच्या याच्यामध्ये 5 NTU आहे. टोटल डिझॉल्व्ह सॉलिडचं तुमचं वालं परमिसिबल किंवा ऍक्सेप्टेबल लिमिट जे आहे ते 500 मिलीग्राम पर लिटर आहे आणि परमिसिबल लिमिट हे तुमचं वालं किती आहे, 2000 मिलीग्राम पर लिटर आहे. मला हार्डनेसचं सांगा बरं किती असतं. हार्डनेसचं तुमचं वालं जे काही आहे ऍक्सेप्टेबल लिमिट ते किती असतं? व्हॉट इज ऍक्सेप्टेबल लिमिट फॉर द हार्डनेस? हार्डनेसचं पण 500 मिलीग्राम पर लिटर असतं आणि कॉज फॉर रिजेक्शन हे 2000 मिलीग्राम पर लिटर असतं. राहील लक्षात? तुम्ही रिव्हिजन करत नाही. हार्डनेसचं जे रिक्वायरमेंट आहे ते असते 500 मिलीग्राम पर लिटर आणि कॉज फॉर रिजेक्शन जे आहे हे असतं 2000 मिलीग्राम पर लिटर. चला, हे झालं. कलर झालं, ऍब्सेन्स झालं. Okay. The indicator organism which is used to determine drinking contamination of the drinking water. ड्रिंकिंग वॉटरचं कंटॅमिनेशन डिटरमाइन करण्यासाठी इंडिकेटर ऑर्गॅनिझम म्हणून कोण यूज केला जातो याचं तरी आन्सर द्यायचं आहे. विच ऑफ द फॉलोविंग ऑर्गॅनिझम इज युज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द कंटॅमिनेशन ऑफ द ड्रिंकिंग वॉटर? इझी क्वेश्चन आहे. बी, कोलिफॉर्म ग्रुप ऑफ द बॅक्टेरिया. ऍक्च्युली होतं काय, पॅथोजन डिटरमाइन करायचे असतात. कोलिफॉर्म ग्रुप हा पॅथोजन नाहीये, बट कोलिफॉर्म ग्रुप प्रेझेंट असेल म्हणजे पॅथोजन प्रेझेंट आहेत असा त्याचा अर्थ होतो. मग पॅथोजन करणं डिफिकल्ट आहे म्हणून आपण डिटरमाइन करत काय करत असतो, कोलिफॉर्म ग्रुपचे बॅक्टेरिया डिटरमाइन करत असतो. कोणते असतात कोलिफॉर्म ग्रुपचे बॅक्टेरिया? ई कोलाय आणि बी कोलाय. त्यातल्या त्यात आपण कोणता डिटरमाइन करतो? ई कोलाय डिटरमाइन करतो. आठवतं सगळ्यांना ई कोलाय?
कोलाय नावाचा कोलिफॉर्म ग्रुपचा बॅक्टेरिया हा डिटरमाइन करत असतो. आता हा जो कोलाय नावाचा बॅक्टेरिया असतो हा बेसिलस आहे. याचा शेप कसा आहे? रॉड शेप्ड आहे. त्यानंतर त्याचं वालं नेचर कसं आहे? तो वॉर्म ब्लडेड अॅनिमलच्या इंटेस्टाईन मध्ये राहतो, हे एक सेंटेन्स महत्वाचं आहे. त्यानंतर त्याचं नेचर कसं आहे? तो एरोबिक आहे, तो अनएरोबिक आहे. याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, परवाच आपण बघितलं. तो फॅकल्टेटिव्ह देखील आहे, म्हणजे तीनही टाईप आहेत त्याचे. एरोबिक आहे, अनएरोबिक आहे, फॅकल्टेटिव्ह आहे. कोण? कोलाय म्हणजेच कोलिफॉर्म ग्रुपचा कोलाय बॅक्टेरिया. तो कसा आहे? ग्राम निगेटिव्ह आहे. ग्राम निगेटिव्ह आहे. त्यानंतर नॉन स्पोर फॉर्मिंग आहे. कसा आहे? नॉन स्पोर फॉर्मिंग आहे. त्यानंतर अजून काय प्रॉपर्टी आहे त्याची वाली? नॉन स्पोर फॉर्मिंग आहे, रॉड शेप तर सांगितलंच. बेसिलस आहे, म्हणजेच रॉड शेप्ड बॅक्टेरिया आहे. बेसिलस आहे, रॉड शेप्ड बॅक्टेरिया आहे. त्यानंतर तो फर्मेंटेशन मध्ये काय प्रोड्यूस करतो? पिंक कलरच्या कॉलनीज प्रोड्यूस करतो. आणि ते नॉन ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम आहेत. नॉन ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम्स आहेत. काय आहेत? नॉन ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम्स आहेत. या प्रत्येकाचा मिनिंग डिटेल लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेला आहे, काय असतो तो. क्लिअर आहे? ग्राम निगेटिव्ह आहेत, नॉन स्पोर फॉर्मिंग आहे. हे विचारतात एरोबिक अनएरोबिक फॅकल्टेटिव्ह तिघही आहेत. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. सॅल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियामुळे सॅल्मोनेला नावाचा काय आहे बॅक्टेरिया? या सॅल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियामुळे कोणता आजार होतो? सॅल्मोनेला टायफी, आठवतोय? टायफाईड होतो. येस ऑर नो? येस. इथे थोडस जर सांगायचं झालं तर बॅक्टेरिया जे असतात, ह्या बॅक्टेरियामुळे होतो तुम्हाला टायफॉइड होतो. त्यानंतर कॉलरा नावाचा डिसीज होतो. त्यानंतर तुमचावाला व्हायरस जर असेल, व्हायरसमुळे काय होतात तुम्हाला? पोलिओ जो आहे हा व्हायरसमुळे होणारा आजार आहे. त्यानंतर अजून एक असतो हेपॅटिटिस नावाचा आजार, हा देखील व्हायरसमुळे होतो. अजून काय असतं? फंगी असतं. काय असतं तुमचं? फंगीमुळे तुम्हाला व्हॅली फिवर नावाचा आजार होतो, व्हॅली फिवर. त्यानंतर अजून प्रोटोझुआ, कालच आपण बघितलं होतं हे, परवा परवा. प्रोटोझुआमुळे अमिओबिक डिसेंट्री नावाचा आजार होतो. प्रोटोझुआचा टाईप पण सांगितला होता, अँटोमेबिया हिस्टोलिटिका नावाचा प्रोटोझुआ. त्यामुळे होत असते तुम्हाला डिसेंट्री ही होत असते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, measure of degree at which water loses its transparency due to the presence of the suspended particle is termed as turbidity, coagulation, flocculation की sedimentation. वॉटर त्याची ट्रान्सपरन्सी लूज करतं. केव्हा लूज करतं? कोणती प्रॉपर्टी म्हणतात? पाण्याचे इकडनं बघितल्यावर तिकडे दिसणार नाही, याला पाण्याची कोणती प्रॉपर्टी म्हणतात? कारण त्यामध्ये प्रेझेंट असतात सस्पेंडेड पार्टिकल्स. याला काय म्हणतात? फर्स्ट ऑप्शन, टर्बिडिटी इज द करेक्ट ऑप्शन. येस. ज्यावेळेस आपल्याला इकडनं तिकडं दिसत नाहीये त्याला पाण्याची टर्बिडिटी असं म्हणतात. टर्बिडिटी डिटर्मिनेशनसाठी जॅक्सन टर्बिडिटी मीटर यूज करतात. जॅक्सन टर्बिडिटी मीटर हे 25 मिलीग्राम पर लिटर, 25 जेटीयू हे त्याचं मेजरमेंटचं युनिट झालं. यापेक्षा जास्त टर्बिडिटी असेल तर ते यूज करतात. बेलिस टर्बिडिमीटर यूज करतात, नेफ्लेनोमीटर यूज करतात. बेलिस टर्बिडिमीटर मध्ये ऍब्झॉर्प्शन प्रिन्सिपल असतं, नेफ्लेनोमीटर मध्ये तुमचं स्कॅटरिंग प्रिन्सिपल असतं. बेलिस टर्बिडिमीटर मध्ये लाईट किती ऍब्झॉर्ब केला गेला हे मेजर केलं जातं. नेफ्लेनोमीटर मध्ये परपेंडिक्युलर मध्ये किती लाईट स्कॅटर केला गेला हे यूज केलं जातं. नेफ्लेनोमीटर मध्ये यूज केलं जातं त्यावेळेस त्याचं युनिट जे असतं ते एनटीयू असतं. अजून एक युनिट असतं, ते सांगितलं तर बरं होईल, बघू तुम्हाला किती आठवतं. नेफ्लेनोमीटर यूज करून ज्यावेळेस टर्बिडिटी मेजर केली जाते त्यावेळेस जे युनिट असतं ते कोणतं असतं? कारण नेफ्लेनोमीटर मध्ये स्टँडर्ड सोल्युशन म्हणून कशाचा वापर केला जातो? आठवतंय? फोरमॅझिन आठवतंय? फोरमॅझिन टर्बिडिटी युनिट, फोरमॅझिन यूज केला जातो. एफटीयू, एनटीयू लक्षात नसेल राहत तर राहू द्या. नेफ्लेनोमीटर मध्ये जो स्टँडर्ड सोल्युशन यूज केलं जातं ते फोरमॅझिन असतं, म्हणून फोरमॅझिन हे देखील एनटीयू सारखंच एक युनिट आहे टर्बिडिटी मेजरमेंटसाठी. त्यानंतर कोयाग्युलेशन हे तुमची प्रोसेस आहे ज्यावेळेस छोटे छोटे सस्पेंडेड पार्टिकल एकत्र येत नाही त्यावेळेस त्यांच्या चार्ज न्यूट्रलायझेशनसाठी कोयाग्युलेशन हे केलं जातं.
कोॲग्युलेशन केल्यानंतर छोटे छोटे पार्टिकल्स जवळ येतात. हे जवळ आलेले छोटे छोटे पार्टिकल्सचा फ्लॉक तयार होतो. हे पार्टिकल एकत्र येऊन त्यांची फ्लॉक होण्याची जी प्रोसेस आहे याला फ्लॉक्युलेशन असं म्हणतात. आणि हे तयार झालेले फ्लॉक्स नंतर खाली सेटल होतात, याला सेडिमेंटेशन असं म्हणतात. ॲलम कोॲग्युलंट आहे, त्यानंतर बरेचसे कोॲग्युलंट आहेत, तुम्हाला माहिती आहे ते सगळे कोॲग्युलंट आहेत. फेरिक क्लोराईड वगैरे. In groundwater, muddy or cloudy appearance of clay, such other particle that presents hindrance to the path of the light is measured by. Again तोच क्वेश्चन आहे. कशाच्या मदतीने मेजर केला जातो हिंडरन्स टू द पाथ ऑफ द लाईट? टर्बिडिटी मीटरच्या मेथडने. ठीक आहे, जॅक्सन टर्बिडिटी मीटर मेथड. क्लिअर आहे? ग्राउंड वॉटर मध्ये तुमची वाली जी टर्बिडिटी आहे ती जॅक्सन टर्बिडिटी मीटर मेथडने यूज करतात का? कारण जॅक्सन टर्बिडिटी मीटर हे 25 JTU पेक्षा जास्त टर्बिडिटी मेजर करू शकतं, म्हणून तेच आहे, परत एक्सप्लेनेशनची गरज नाही. विच ऑफ द ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक इज नॉट युज्ड फॉर क्लासिफाईंग द ऑर्डर? आता हे एक्स्ट्रा परत नोट्स मध्ये ऍड करून घ्यायचं. IS 3025 जो आहे या IS 3025 नुसार ऑर्डरचं क्लासिफिकेशन केलं जातं. आणि ऑर्डरचं क्लासिफिकेशन करत असताना काही त्याच्या कॅरेक्टरिस्टिक यूज केल्या जातात, की त्याची स्वीटनेस, डिग्री ऑफ पंजन्सी, डिग्री ऑफ स्मोकिनेस, या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ऑर्डरच्या. डिग्री ऑफ स्वीटनेस आहे, डिग्री ऑफ पंजन्सी आहे आणि डिग्री ऑफ स्मोकीनेस आहे. डिग्री ऑफ टर्बिडिटी ही ऑर्डरची कॅरेक्टरिस्टिक नाहीये, म्हणून विच ऑफ द ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक इज नॉट युज्ड विचारलं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज डिग्री ऑफ टर्बिडिटी. हे लक्षात ठेवायचंय. ऑर्डरला काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. IS 3025 नुसार त्या कोणकोणत्या आहेत? डिग्री ऑफ स्वीटनेस आहे, डिग्री ऑफ पंजन्सी आहे, डिग्री ऑफ स्मोकीनेस आहे. डिग्री ऑफ टर्बिडिटी ही ऑर्डरची कॅरेक्टरिस्टिक नाही. नेक्स्ट, the maximum permissible limit of total dissolved solid in drinking water in the absence of the alternate source of the water. झालं हे कव्हर. बोला काय असतो? which of the following is your टोटल डिझॉल्व सॉलिड 2000 मिलीग्राम पर लिटर. हे रिपीट का आहे? कारण एक्झाम मध्ये रिपीट आलेले क्वेश्चन आहे. याच्यावरून काय कळतं की कशावर टॉपिक वरती फोकस करायचा आहे. म्हणजे इथे टोटल डिझॉल्व सॉलिड जे विचारले, म्हणजे हा तुमचा टेबल जो आहे 10-500-2012 हा टेबल पाठच पाहिजे, जो की तुमचा पाठ नाही. क्लिअर आहे? अल्टरनेट सोर्स ऑफ वॉटरच्या केसमध्ये टोटल डिझॉल्व सॉलिड मॅक्सिमम परमिसिबल लिमिट 2000, मिनिमम परमिसिबल लिमिट फक्त विचारलं तर 500 मिलीग्राम पर लिटर. नेक्स्ट, अ टिंटोमीटर इज यूज टू डिटरमाइन द विच ऑफ द फॉलोइंग वॉटर क्वालिटी पॅरामीटर. टिंटोमीटर कशासाठी यूज केलं जातं? बोला पटकन. आत्ताच सांगितलं, टिंटोमीटर कलरसाठी यूज केलं जातं. स्पेसिफिक कंडक्टिव्हिटीने काय मेजर केलं जातं? टोटल डिझॉल्व सॉलिड्स मेजर केले जातात. टर्बिडिटी कशाने मेजर केली जाते? टर्बिडिटी मेजर केली जाते टर्बिडिमीटर्स असेल, जॅक्सन टर्बिडिमीटर असेल, नॅफ्लेनोमीटर असेल, बेलिस टर्बिडिमीटर असेल. टेस्ट तुमची वाली आपण अशी मेजर करत असतो. या ठिकाणी तुमची ही वॉटर क्वालिटी पॅरामीटरची टेस्ट जी आहे ती संपली आहे. त्याच्यामधली जी इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, जे इम्पॉर्टंट टेबल्स आहेत, हा एक बघायचा होता, दाखवायचा होता मला तुम्हाला, की जे काही हार्डनेस जी आहे ही हार्डनेस मेजर केली जाते EDTA मेथडने. इरिओक्रोम इथिलीन डायमंड टेट्राएसिटिक ऍसिड. आता हे पाठ होऊन जाईल तुमचं, एवढ्या वेळेस ऐकलं ना तुम्ही. टायट्रंट असतं EDTA, इंडिकेटर असतं इरिओक्रोम ब्लॅक इंडिकेटर. टर्बिडिटी मध्ये टर्बिडिमीटर यूज करतात, नेफ्लेनोमीटर यूज करतात. हा बॅक्टेरिया मेजर करण्यासाठी यूज केली जाते MPN टेस्ट, मॅक्झिमम प्रोबेबल नंबर टेस्ट किंवा फिल्टर टेक्निक यूज केली जाते. pH मेजर करण्यासाठी यूज केलं जात असतं पोटेन्शिओमीटर. कलर मेजर करण्यासाठी यूज केलं जात असतं टिंटोमीटर. डिझॉल्व्ड ऑक्सिजन मेजर करण्यासाठी यूज केली जाते विंकलर्स मेथड. मला विंकलर्स मेथडचं टायट्रंट आणि इंडिकेटर सांगायचंय, परवाच डिस्कशन झालं. डिझॉल्व्ड ऑक्सिजनची जी मेथड आहे ती आहे विंकलर्स मेथड. आणि विंकलर्स मेथडचं जे टायट्रंट आहे ते टायट्रंट तुम्हाला सांगता येईल का? सोडियम थायोसल्फेट असतं, Na2H2O4. नाही आठवत तुम्हाला? आठवत आहे? टायट्रंट डिझॉल्व्ड ऑक्सिजन डिटर्मिनेशन साठी जे टायट्रंट असतं ते असतं सोडियम थायोसल्फेट. आणि इंडिकेटर जे असतं ते कोणतं असतं? स्टार्च इंडिकेटर.
स्टार्च इंडिकेटर. त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर डिटर्मिनेशन साठी बीओडी टेस्ट आणि सीओडी टेस्ट असते. यामधली जी सीओडी टेस्ट आहे, ही सीओडी टेस्टचं टायट्रंट कोणतं असतं हे पण डिस्कस झालं परवा, तरी तुम्हाला आज आन्सर देता येत नाहीये. टायट्रंट कोणतं असतं सीओडी टेस्टचं? सीओडी टेस्टचं टायट्रंट असतं तुमचं फेरस अमोनियम सल्फेट, FAS. आणि इंडिकेटर कोणतं असतं सीओडी टेस्टचं? इंडिकेटर कोणतं असतं सीओडी टेस्टचं? फेरॉइन इंडिकेटर. कोणतं इंडिकेटर? फेरॉइन इंडिकेटर. क्लिअर आहे? क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर, ओके, व्हेरी गुड. रिव्हिजन करा. तुम्ही रिव्हिजन नाही करत आहे. ओके. तर नुसतं शिकवण्यामध्ये मजा नाहीये. उद्या तिसरं युनिट रिव्हाइज करून या. तर तुम्ही आन्सरच देत नाही. नुसत्या अभ्यास करतोय म्हणजे पुढे नसतं पळायचं. रिव्हिजन पण इम्पॉर्टंट असते. मागच्या गोष्टी आठवल्या पण पाहिजे. मला तर वाटतं आता सगळ्या सब्जेक्टची ही सिरीज पूर्ण करावी लागणार आहे आपल्याला. म्हणजे ती करणारच आहोत आपण. बट टीपीए पर्यंत सगळे टीपीए चे सब्जेक्ट झाले पाहिजे. तेव्हा कुठेतरी रिव्हिजन होणार आहे MCQ ची. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाकीचं आपण उद्या बघूया. थ्रू आउट रिव्हिजन होते. तुम्हाला पण ती करायची आहे. आपण पूर्ण करू. हम्म. चालेल. उद्या पुन्हा जॉईन करा. थँक्यू सो मच.